नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 11 भागाकार स्वाध्याय 11.1 प्रश्न पहिला 1853 या संख्येस 17 ने भागल्यास भागाकार किती येईल। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हा भागाकार करावा लागणार आहे। 1853 भागिले 17। आता आपण दोन अंकी संख्येला भाग देणार, म्हणजे 17 ने 18ला भाग देणार। तर 17च्या पाढ्यात 18 आहे का? तर 17च्या पाढ्यात 18 नाही, पण 17पेक्षा लहान संख्या 18पेक्षा लहान संख्या आहे 17, ती आहे 1 नंबरला। 17 × 1 = 17। मित्रांनो, 18तनं 17 गेले, बाकी उरली 1, वरून घेतले 5। आता 17 ने 15ला भाग जाणार नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागेल आणि पुन्हा आपण वरून घेतले। ठीक आहे, या ठिकाणी आपण असा भाग देऊ शकतो, वरून घेतले 3 आणि 17 × 9 = 153। मित्रांनो, 153 मधून 153 गेले, बाकी उरली या ठिकाणी 0 आणि आपला भागाकार या ठिकाणी हा डोक्यावर जो दिसतोय तो भागाकार आहे। भागाकार आला 109, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न नंबर 2 119 भागिले 7 बरोबर 17, तर 11900 भागिले 170 बरोबर किती। मित्रांनो, आपल्याला भागाकार करायचा आहे 11900 भागिले 170। आता या ठिकाणी काय होईल, अंश आणि छेद काटाकाटी होईल, 1 0 गेला 1 0 गेला, मग 1190 भागिले 17 यांचा आपण भागाकार करू शकतो। मग आता या ठिकाणी आपण 1190 भागिले 17। आता मित्रांनो, 17 ने 11ला भाग जाणार नाही, आपण 17 ने डायरेक्ट 119ला भाग देऊ शकतो। 17 × 7 = 119, बाकी या ठिकाणी 0 उरले आणि 17 0 या ठिकाणी 0, म्हणजे उत्तर आलं 70। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 70। प्रश्न नंबर 3 99999ला 999 ने भागल्यास बाकी किती उरेल। सोपा भागाकार आहे मित्रांनो, 99999 आणि भागिले 999। मित्रांनो, 999 × 999 आणि या ठिकाणी बाकी 0 उरली आणि आता 999 ने मित्रांनो 99ला भाग देऊ शकत नाही, म्हणजे थोडक्यात बाकी किती उरली, तर बाकी 99 उरलेली आहे। बघा, या ठिकाणी हे जे पुढचे दोन अंक दिसत आहेत ते 99, ती आपली बाकी आहे, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 99, बाकी या ठिकाणी 99 उरली। प्रश्न नंबर 4 78000 भागिले 120 बरोबर किती। मित्रांनो, 78000 भागिले 120, अंश आणि छेद काटाकाटी होते, 1 1 0 या ठिकाणी आपण घालवला। मग आता कोणती संख्या राहते, तर 7800 भागिले 12। मग आता आपण 12 ने 78ला भाग देऊ शकतो, 12 पंचे 60, 12 सख 72। 78 मधून 72 गेले, या ठिकाणी मित्रांनो बाकी उरली 6। आता वरून घेतला 0, 12 पंचे 60, 60 मधून 60 गेले, पुन्हा बाकी उरली 0 आणि 12 0 0, उत्तर आलं 650। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 650। प्रश्न नंबर 5 सुजाताकडे 875 फुले आहेत, प्रत्येक हारात 20 फुले, याप्रमाणे किती हार तयार होतील, किती फुले उरतील। मित्रांनो, एकूण फुलांची संख्या आहे 875, त्यावरून एका हारामध्ये 20 फुलं जर आपण घातले तर किती हार तयार होतील आणि किती फुलं शिल्लक राहतील ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। 875 एकूण फुले आहेत आणि एका फुलात आपण 20 हार घालणार आहोत, म्हणजे 875 भागिले जर आपण 20 केलं, तर आता 20 ने आपण 87ला भाग देणार, 20 चोक 80, 87 मधून 80 गेले, बाकी उरले 7, वरून घेतले 5
20 त्रिक 60. आता या ठिकाणी 60चा भाग जाईल. 20 त्रिक 60, 75मधून 60 गेले, बाकी उरली 15. मित्रांनो, एकूण 43 हार तयार होतील आणि 15 फुले उरतील. बघा, 15 फुलं उरलेले असतील. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. किती हार तयार होतील? तर 43 हार तयार होतील. आणि किती फुले उरतील? बाकी म्हणजे बाकी उरली आपली 15, म्हणजे 15 फुलं उरतील आणि 43 आपला भागाकार आला, म्हणजे 43 हार तयार होतील. 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 6. 9,600 रुपये देऊन 50 रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा मिळतील? मित्रांनो, या ठिकाणी आपण भागाकार करू शकतो. 9,600 भागिले 50. आता अंश आणि छेदस्थानी 1-1 शून्य असल्यामुळे आपण अंश आणि छेदाची काटाकाटी केली. 1-1 शून्य गेला तर या ठिकाणी किती संख्या उरते? 960 आणि भागिले 5. मित्रांनो, हा भागाकार सोपा जाऊ शकतो आपल्याला. या ठिकाणी 5नं आपण 9ला भाग देणार. 5 1 5, 9तनं 5 गेले, बाकी उरली 4, वरून घेतले 6. 5 9 45, 46मधून 45 गेले, बाकी उरली 1, वरून घेतला 0. 5 दुणे 10, बाकी उरली या ठिकाणी 0. मित्रांनो, भागाकार आला 192. म्हणजे किती नोटा मिळतील? तर 192 नोटा मिळतील. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 192. प्रश्न नंबर 7. 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 मिळेल? मित्रांनो, भागाकार 85 आला पाहिजे आणि बाकी 25 उरली पाहिजे. त्यासाठी 3000 या संख्येला कोणत्या संख्येने भाग द्यावा लागेल? आपल्याला ते पर्यायातून निवडायचं आहे. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला 4ही संख्यांनी 3000 या संख्येला भाग द्यावा लागेल. आणि मग त्यामध्ये कोणता पर्याय असा आहे की ज्यामध्ये भागाकार 85 येतो आणि बाकी 25 उरते? तर मी आता हे सगळे भागाकार या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 पासून आपल्याला या ठिकाणी तयार करून दाखवत आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 सगळ्या संख्यांनी या ठिकाणी मी 3000ला भाग देऊन बघितलेला आहे. पर्याय क्रमांक 1 नुसार भागाकार येतो 66, बाकी उरते 30. पर्याय क्रमांक 2 नुसार भागाकार येतो 120, बाकी या ठिकाणी 0 उरते. पर्याय क्रमांक 3 म्हणजे 55, 55ने जर भाग दिला तर भागाकार 54 येतो, बाकी उरते 30. आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजे 35, 35ने जर 3000ला भाग दिला तर भागाकार 85 येतो आणि बाकी 25 उरते. मित्रांनो, हे आपलं 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 35. प्रश्न नंबर 8. 99 गुणिले, मित्रांनो या ठिकाणी चौकटीत संख्या आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. बरोबर 45,045. तर चौकटीत कोणती संख्या येईल? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गुणाकार दिला आहे, पण आपण भागाकार करून सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो. त्यासाठी आपल्याला 45,045 भागिले 99 हा भागाकार करावा लागेल. म्हणजे आपल्याला 99 गुणिले किती म्हणजे उत्तर 45,045 येईल, ती संख्या मिळू शकते. आता 99ने आपल्याला या ठिकाणी 450ला भाग द्यावा लागेल. मग आता 9 चोक 91, 9 2 18, 9 27, 9 चोक 36 म्हणजे 99 चोक. मित्रांनो, या ठिकाणी 99 चोक जर केलं तर 9 4 9 36, हातचे आले 3, 4 9 36, 37 38 आणि 39 म्हणजे 396. 99 चोक. मित्रांनो, या ठिकाणी मी डायरेक्ट भागाकार करतोय 396. मग आता 450मधून 396 आपल्याला वजा करायचे. 10तनं 6 गेले, बाकी उरली 4, या ठिकाणी झाले 14. मग 14तनं 9 गेले, पुन्हा या ठिकाणी बाकी उरली मित्रांनो 5. 450मधून 396 गेले, बाकी 54 उरली, वरून घेतला 4. आता झाले 455. आता पुन्हा कितीचा भाग जाईल मित्रांनो? 99 चोक आणि 9 चोक 99 पंचे करून बघूयात आपण. 99 पंचे 5 9 45, हातचे आले 4, 5 9 45 आणि 4 49. 99 पंचे मित्रांनो बरोबर भाग जातोय. 99 पंचे 495. मग आता पुन्हा या ठिकाणी झाले 14, इकडनं हातचा घ्यावा लागेल, 4कडनं झाले 14, 14तनं 5 गेले,
बाकी उरली 9. या ठिकाणी झाले 3, इकडनं 1 हातचा घेतला झाले 13, 13तनं 9 गेले, बाकी उरली या ठिकाणी 4. मित्रांनो 49. पुन्हा आता 5 राहिलेला आहे वरचा, तो 5 घेतला आणि बरोबर 99 पंचे 495. मित्रांनो या ठिकाणी बाकी 0 उरलेले आहे. तर चौकटीत कोणती संख्या येते तर 455. बघा 455 हे आपलं उत्तर आहे, म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो 99 गुणिले 455 जर तुम्ही केलं तर उत्तर बरोबर मिळेल 45,045. म्हणजे तुम्ही असा गुणाकार केला असता तरी पण चाललं असतं. 405 गुणिले 99, 555 गुणिले 99 किंवा 455 गुणिले 99 केलं असतं तरी पण उत्तर मिळालं असतं, किंवा भागाकार करून सुद्धा आपण हा प्रश्न सोडू शकतो. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 9. एका संख्येला 15ने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार 12 येतो. त्याच संख्येला 16ने भागले तर बाकी किती येईल? मित्रांनो एक लक्षात असू द्या, आपल्याला प्रश्नामध्ये काय दिले, एका संख्येला 15ने भागले असता म्हणजे आपला भाजक आहे 15, निशेष भाग जाऊन भागाकार 12 येतो. मित्रांनो भागाकार 12 येतो आणि ती संख्या कोणती आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. या ठिकाणी आपल्याला दिला आहे भाजक, त्यानंतर इथे जो असतो तो असतो भाज्य, वर जो येतो तो असतो भागाकार आणि सर्वात शेवटी जी उरते ती असते बाकी. मित्रांनो आपल्याला जर भाजक आणि भागाकार दिलेला असेल तर त्यांचा गुणाकार करून आपण भाज्य मिळवू शकतो. बघ आता भाज्य कसा मिळवणार आपण, तर भागाकार गुणिले भाजक म्हणजे 15 गुणिले 12, 12 पंचे 60, हातचे आले 6, 12 एक 12, 12 आणि 6 18. मित्रांनो आपल्याला भाज्य मिळालेला आहे 180. आपला भाज्य 180 मिळाला. म्हणजे बघा आता एका संख्येला 15ने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार 12 येतो, तर त्याच संख्येला 16ने भागले तर बाकी किती येईल? म्हणजे आपल्याला तीच संख्या म्हणजे काय, भाज्य. भाज्य किती मिळाला, भाज्य मिळाला आपल्याला 180 आणि 180ला जर आपण 16ने भागलं तर बाकी किती उरेल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. 16 एक 16, या ठिकाणी 18तनं 16 गेले, बाकी उरली 2 आणि वरून घेतला 0 झाले 20. 16 एक पुन्हा 16. मित्रांनो 20मधून 16 गेले, बाकी उरली 4, बाकी 4 उरलेली आहे. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो आपल्याला भाजक आणि भागाकार दिला होता, त्यावरून आपण भाज्य काढला आणि त्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. श्रीकांत ताशी 85 किलोमीटर वेगाने गाडी चालवतो. त्याच वेगाने 595 किलोमीटर गाडी चालवण्यासाठी त्याला किती तास गाडी चालवावी लागेल? मित्रांनो हा आहे भागाकार. तासाला तो 85 किलोमीटर वेगाने गाडी चालवतो आणि त्याच वेगाने त्याला जर 595 किलोमीटर गाडी चालवायची असेल तर त्याला किती वेळ लागेल? म्हणजे 595 भागिले मित्रांनो 85 हा भागाकार तुम्हाला करायचा आहे आणि त्या भागाकाराचं उत्तर किती असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण हा स्वाध्याय नंबर 11.1 मधला शेवटचा प्रश्न आहे. हा स्वाध्याय या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.